भविष्याचा रोहित दादा, भविष्याचा रोहित दादा, महाराष्ट्राचा रोहित दादा। महाराष्ट्राच्या मातीचा मर्द रांगड्या छातीचा, महाराष्ट्राच्या मातीचा मर्द रांगड्या छातीचा, शेती माती पाण्याचा समृद्ध संकल्प। स्कूल और मदरसे की तरफ से करजत शहर के एमएलए जनाब रोहित दादा पवार साहब और उनके साथियों का हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं। अहला व सहला व मरहबन बिकुम, खुश आमदीद। बता क्या पूछता है मुल्क में किसका गुजारा है, बता क्या पूछता है मुल्क में किसका गुजारा है। मेरी नज़रों में देखो मुल्क का दिलकश नज़ारा है, बता क्या पूछता है मुल्क में किसका गुजारा है। मेरी नज़रों में देखो मुल्क का दिलकश नज़ारा है। मेरे हाथों की रेखाओं में नक्शे हिंद सारा है, लहू के आखिरी कतरे में हिंदुस्तान पुकारा है। मेरा दिल है, मेरी जान है, मेरी आँखों का तारा है। ये हिंदुस्तान, ये हिंदुस्तान, ये हिंदुस्तान हमारा 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 है। हमारे मुल्क में हिंदू मुसलमान साथ रहते हैं, यहाँ ईसाई के कांधों पे सिख के हाथ रहते हैं। हमारे मुल्क में हिंदू मुसलमान साथ रहते हैं, यहाँ ईसाई के कांधों पे सिख के हाथ रहते हैं। हमारी सरहदों पे नौजवान दिन रात रहते हैं, वो आपस की हिफाजत के लिए तैयार रहते हैं। मिटा देते हैं खुद को हिंद, हमको जान से प्यारा है। ये हिंदुस्तान, ये हिंदुस्तान, ये हिंदुस्तान हमारा 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 है। तिरंगे की बुलंदी को झुका सकता नहीं कोई, अमानुल्लाह हमें दुश्मन मिटा सकता नहीं कोई। तिरंगे की बुलंदी को झुका सकता नहीं कोई, अमानुल्लाह हमें दुश्मन मिटा सकता नहीं कोई। जहाँ पे पाँव रखते हम हटा सकता नहीं कोई, हमारे आगे सिर अपना उठा सकता नहीं कोई। हजारों दुश्मनों का दुश्मनी ने सर उतारा है। ये हिंदुस्तान, ये हिंदुस्तान, ये हिंदुस्तान हमारा 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 है। मेरा वादा है कि
उल्फत रखूंगा मैं, खुद ही में जिंदा अपने वीर की इज्जत रखूंगा मैं। मेरा वादा है कि इस मुल्क से उल्फत रखूंगा मैं, खुद ही में जिंदा अपने वीर की इज्जत रखूंगा मैं। मिटा दूं टोलियां दुश्मन की वो ताकत रखूंगा। Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. My name is Adi, student of 6th standard. Respect parents and my dear friends. I am very happy to share a few words about Independence Day. Today we celebrate our Independence Day to commemorate the independence of India from British rule. Independence Day exhibits the power of nationalism and unity. India is going to celebrate its 75th Independence Day on August 15, 2022. Today we have all freedom, education, transportation, business and in every field. It is our great Indian leaders and freedom fighters who struggled hard to bring us the freedom with the success against British rule and earned independence to India from 1857 to 1947. The lives of many freedom fighters and several decades of struggle were sacrificed. Happy Independence Day, proud to be a citizen. Jai Jawan, Jai Kisan, Jazakallahu Khair. الله لا إله إلا هو الحي القيوم لا تأخذه سنة ولا نوم له ما في السماوات وما في الأرض ما ذا الذي يشفع عنده إلا بإذنه يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون بشيء من علمه إلا بما شاء وسع كرسيه السماوات والأرض ولا يؤوده حفظهما وهو العلي العظيم. अस्सलातु माझे नाव अमित शेख आहे. तीन रंग का नहीं है वस्त्र, तीन रंग का नहीं है वस्त्र, यह ध्वज देश की शान है, यह ध्वज देश की शान है। और तीन रंग में रंगा हुआ, और तीन रंग में रंगा हुआ यह अपना हिंदुस्तान है, यह अपना हिंदुस्तान है। अशा या तिरंगी झेंड्याला माझा सलाम. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. 150 वर्षांची इंग्रजी राजवट संपुष्टात आली. आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा मोठ्या डौलाने फडकू लागला. तिरंगा ही आपली अस्मिता आहे. तिरंगा झेंडा हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. हजारो भारतीयांनी केलेले बलिदानाचे प्रेरणास्थान आहे. अशा या तिरंगी झेंड्याचा आपण आदर व मान राखला पाहिजे. आपल्या राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग व मध्ये 24 आले असलेले अशोक चक्र आहे. सर्वात वरचा रंग केशरी आहे. केशरी रंग बलिदान व त्यागाचे प्रतीक आहे. दुसरा रंग पांढरा आहे. पांढरा रंग सभ्यता व शांतीचे प्रतीक आहे. भारत देशात विविध जातीचे लोक एकत्रितपणे शांती व सलोख्याने राहतात, हेच या पांढऱ्या रंगातून सूचित होते. त्याचा खालचा रंग हिरवा आहे. हिरवा रंग हे विकास व समृद्धीचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी निळे अशोक चक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे. देशाची आन बान शान असलेले तिरंगी झेंड्यास पुन्हा माझा एकदा सलाम. दे सलामी इस तिरंगे को, दे सलामी इस तिरंगे को, जिससे तेरी शान है, जिससे तेरी शान है. सर हमेशा ऊंचा रखना इसका, सर हमेशा ऊंचा रखना इसका, जब तक जान में जान है, जब तक जान में जान है. तिरंगा जिंदाबाद. जज़ाकल्लाह. थैंक यू. बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अम्मा यतसाअलून अनिन नबइल अज़ीम الذي هم فيه مختلفون كلا سيعلمون ثم كلا سيعلمون ألم نجعل الأرض مهادا والجبال أوتادا وخلقناكم أزواجا وجعلنا نومكم سباتا وجعلنا الليل لباسا وجعلنا النهار معاشا وبنينا فوقكم 7 شدادا وجعلنا سراجا وهاجا وأنزلنا من المعصرات ماء ثجاجا لنخرج به حبا ونباتا
وجنات ألفافا إن يوم الفصل كان ميقاتا يوم ينفخ في السور فتأتون أفواجا وفتحت السماء فكانت أبوابا وسيرت الجبال فكانت سرابا إن جهنم كانت مرصادا للطاغين مآبا لابثين فيها أحقابا لا يذوقون فيها بردا ولا شرابا إلا حميما وغساقا جزاء وفاقا إنهم كانوا لا يرجون حسابا وكذبوا بآياتنا كذابا صدق الله العظيم. نحمده ونستعين عما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تعالى في القرآن المجيد بسم الله الرحمن الرحيم اللہ کی قسم میرے ہونٹوں کا ہلنا اللہ کے قبضے میں ہے میرے زبان کے بول پر اللہ کا قبضہ ہے میرے یہاں کھڑے ہونے پر اللہ کا قبضہ ہے تمہارے یہاں کھینچ کے آنے پر اللہ کا قبضہ ہے فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ تم اپنے رب کی کون کون سی نعمت کو ٹھکراؤ گے اس کائنات کا ایک خالق ہے جس کا نام اللہ ہے ایک مالک ہے جس کا نام اللہ ہے ایک حکمراں ہے جس کا نام اللہ ہے ایک بادشاہ ہے جس کا نام اللہ ہے ایک زبردست طاقت ہے جس کا نام اللہ ہے آسمانوں پر بھی اللہ ہے زمین پر بھی اللہ ہے اور شمال جنوب مشرق مغرب پر بھی اللہ ہے میں نے اللہ کو ڈھونڈا تو اس نے اپنا تعارف کروایا اللہ لا الہ الا هو الحی القیوم میں وہ ہوں جو موت سے پاک ہوں ہم پابند بن کے چلو اس اللہ کے جو جس نے مجھے بنایا اس اللہ کے جس نے مجھے آنکھوں کا نور دیا زبان میں بول دیا جسم میں طاقت دی عقل کو سمجھنے کے اوصاف دیے اس اللہ کے پابند بن کے چلو جس نے قرآن کو اتارا جس نے زمین کو بچھایا جس نے آسمان کو اٹھایا اس اللہ کے پابند بن کے چلو جو طوفانوں کا مالک اور بارش کا گرنا اور موسموں کا تبدیل ہونا درختوں کے فلوں میں خوشبو فلوں میں مٹھاس ایک آنا ہی میرے رب کی قدرت کا شاہکار ہے دانا دانا ذرا جوڑ کے دکھاؤ پھر اس کو پردوں میں لپیٹ کر دکھاؤ پھر اس کی پیکنگ کر کے دکھاؤ پھر اس میں رنگ بھر کے دکھاؤ پھر اس میں ذائقے بھر کے دکھاؤ گائے کے تھن سے نکلتا دودھ دیکھو ہرن کے ناز میں مشک اور سانپ کے منہ میں زہر مکھی کے منہ میں شہد آدم کے سارے نسل کا مالک جو موت دینے والا ہے جو موت کے آگ دوبارہ زندہ کرنے والا ہے اس اللہ کے پابند بن کے چلو اس اللہ کے سامنے جھکو جو ہم سب کو قبروں کو پھاڑ کر دوبارہ زندہ کرنے والا ہے اس اللہ کے پابند بن کے چلو جو آدم کی ساری نسل کو دوبارہ زندہ کرنے والا ہے اس اللہ کے پابند بن کے چلو اس اللہ کے سامنے جھکو جو اس پوری کائنات کو ایک دن توڑنے والا ہے توڑ کر پھر بنانے والا ہے اذا السماء فطرت زمین آسمان کو ہلا رہا ہے موت دے رہا ہے اذا زلزلت الارض زلزالها زمین پر موت آ رہی ہے اذا السماء اذا الشمس كورت اور چاند سورج مر رہے ہیں واذا الجبال سيرت اور پہاڑوں کی موت ہے عرش فرش لوح قلم کرسی ہر شے کو فنا کے گھاٹ اتار دینے والا خود ہمیشہ قائم رہنے والا دائم رہنے والا اپنے ذات میں قائم اپنے ذات میں دائم موت سے پاک نیند سے پاک اونگ سے پاک ظلم سے پاک ذوق سے پاک خزانوں کا مالک عزت کا مالک کبریائی کا مالک زبرود کا مالک خزانوں کا مالک فرشتوں کا مالک جبرائیل کا مالک میکائیل کا مالک اسرافیل کا مالک اسرائیل کا مالک میرا مالک آپ کا مالک دو پاؤں پہ چلنے والوں کا بادشاہ چار پاؤں پہ چلنے والوں کا مالک ہوا کی مخلوق زمین کی مخلوق ریننے والے اٹھنے والے جھپٹنے والے دھاڑنے والے پھاڑنے والے ڈسنے والے سب پر میرا اللہ کی شہنشاہی ہے للہ ملک السماوات والارض وما بینہما وما تحت الثرى وان تجہر بالقول یعلم سرہ واخفى وہ کون ہے وہ اللہ ہے جزاک اللہ خیرا या ठिकाणी दादांनी फार बहुमोल असा वेळ दिला आणि आपली जी मुलं अलिहिरामध्ये 5 लँग्वेजमध्ये मुलं शिकतात इंग्लिश मूळ भाषामध्ये सायन्स मॅथ हे इंग्लिशमध्ये CBSE पॅटर्नमध्ये शिकतात आणि हिंदी मराठी उर्दू आणि अरबीमध्ये कुराण शिकवलं जातं आणि त्यामधलं समजण्यासाठी उर्दूमध्ये
ट्रान्सलेट करून सांगितलं जातं. त्याचबरोबर 5 वर्षाचा डिप्लोमा मुलं इथे शिकतात कॉम्प्युटरचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा. 5वी ते 10वी पर्यंत तो MKCL चा डिप्लोमा पूर्ण करणार आहे, जेणेकरून मुलं कुराण बरोबरच कॉम्प्युटरचं देखील शिक्षण घेणार आहेत. भावी काळात ते इंग्रजी टॉकिंग करणार आहेत, अरबी टॉकिंग करणार आहेत. ते दोन्ही लँग्वेजचं टॉकिंग त्यांना आता शिकवलं जातं. दादा आले, मी दादांना इथं विनंती करतो की मुलांना 1-2 शब्द बोला. भाई असतील तुमचे सर्व शिक्षक आणि ही संस्था या ठिकाणी व्हावी यासाठी अनेक लोकांनी याला सहकार्य केलं, या शाळेला सहकार्य केलं, ज्याच्यामध्ये जमीन जब्बारबाई आहे, त्याच्याचबरोबर काही लोकांनी आर्थिक मदत केली आणि बाईंच्या मदतीने आपल्या सर्वांना या जीवनामध्ये जगायचं कसं, शिकायचं कसं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिल्या जातात. शिक्षक शिक्षिकाही आहेत. या सर्व लोकांसाठी त्या टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. त्यानंतर तुमचा सिलेबस बघितला, CBSE बोर्डचा पण सिलेबस आहे, SSC बोर्डचा सुद्धा आहे आणि काही पुस्तकं उर्दूमध्ये सुद्धा त्या ठिकाणी इथं आहेत. त्याच्याबरोबर अरबिक पुस्तकं सुद्धा आहेत आणि तुम्हाला मराठी तर येतच, इंग्लिश शिकवत आहेत, उर्दू येतच आणि अरबिक सुद्धा त्या ठिकाणी शिकवत आहेत. म्हणजे 4 भाषा तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातात आणि त्याच्याबरोबर तुम्ही धार्मिक ग्रंथ आपला समजून घेत असताना या जगामध्ये जगण्यासाठी जे सायंटिफिक अप्रोच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सायन्स काय, टेक्नॉलॉजी काय, इंजिनिअरिंग काय, त्याच्याबरोबर अजून काही इतर विषय असतील जे जगण्यासाठी महत्त्वाचे असतात, त्या सुद्धा गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातात. त्यामुळे ही एक खरंच चांगली गोष्ट आहे. इंग्लिश ही भाषा आपली बोली भाषा नसली तरी इंग्लिश ही महत्त्वाची भाषा आहे, मराठी ही महत्त्वाची भाषा आहे, उर्दू इथं शिकवलं जातं, आपण घरी संवाद त्या भाषेमध्ये करतात, ती तशी महत्त्वाची भाषा आहे. त्यामुळे इथं जे जे तुम्हाला शिकवलं जातं ते मनापासून त्या ठिकाणी आपण सर्वांनी समजून घ्या, शिकून घ्या. पण या जगामध्ये आपल्याला कष्ट हे करावे लागतात आणि हे कष्ट करत असताना स्वतःचा विचार करायचा, कुटुंबाचा विचार करायचा. ज्या लोकांनी तुम्हाला शिकवलं, ज्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं, त्यांना कधीही विसरायचं नाही. पण हे करत असताना आपल्याला ध्येय काय की आपण गोल काय घेऊन जायचं, तर काहीतरी चांगलं सकारात्मक करायचं, ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबालाही फायदा होईल, आपल्या समाजालाही फायदा होईल आणि सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन त्यांना सुद्धा त्या ठिकाणी फायदा होईल. असं काहीतरी करून पाहण्याचा तुम्ही विचार त्या ठिकाणी करा. इंजिनियर बना, डॉक्टर बना, काही बना, कुठलाही भेदभाव न पाळता समाजामध्ये सर्वच लोकांना मदत आपल्याला करायची आणि ते या शाळेमध्ये तुम्हाला सर्वांना शिकवलं जातं. एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही इथं राहून शिकत आहात आणि या बिल्डिंगला सुद्धा जे काही मदत आतापर्यंत लोकांनी केली, अजून काही मदत आपल्याला करता येईल का, या बाबतीत सकारात्मक विचार आणि त्याच्यावर निर्णय त्या ठिकाणी घेईल असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून आनंद झाला. चॉकलेट पाठवलं तर 15 ऑगस्टला आलो नाही, उद्या आता आहेत नाही मुलं, उद्या शाळा नाही, सोमवारी ते सोमवारी तुम्हाला सगळ्यांना खाऊ पाठवतो. तो माझ्याकडनं असेल, सरांकडनं असेल, जागीरबाई सगळेच या ठिकाणी आहे, जारेकरी भाऊ असतील, सगळ्यांनीच तुम्हाला त्या ठिकाणी ती मदत पाठवली असं समजा आणि मी ती मदत तुम्हाला या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवतो. अपेक्षा करतो की तुम्हाला ती मदत आवडेल. ठीक आहे? अभ्यास करणार का नाही करणार? नक्की करा. आष्टीवरनं कोण आहे? काष्टी होते का? पुण्यात अजून हे राशींचे अजून तिथं मागचे दुर्गावचे ते दोन्ही आणि छोटी तिसरी असं आहे. चला शुभेच्छा. आप जो पधार तो महक उठी गली गली, झूम झूम हर गली, बार बार कह चली, झूम झूम हर गली, बार बार कह चली. प्यार भरी पलकों में हमको पाला पोसा है,
पे साथ का दिया हमें भरोसा है, हर कदम पे साथ का दिया हमें भरोसा है। खुशनुमा है जिंदगी राह जैसे मखमली, आप जो पधारे तो महक उठी गली गली। कह रही हवाएं भी आपकी कहानियाँ, आपसे बरस रही सब पे मेहरबानियाँ। कह रही हवाएं भी आपकी कहानियाँ, आपसे बरस रही सब पे मेहरबानियाँ। मीठे बोल बोलते हैं जैसे मिस्र की डली, आप जो पधारे तो महक उठी गली गली। लढतो हा युवकांच्या समृद्ध भविष्यासाठी, समृद्ध भविष्यासाठी, समृद्ध विकासासाठी नेता आपला भविष्याचा रोहित दादा, भविष्याचा रोहित दादा, महाराष्ट्राचा रोहित दादा।